नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आजची स्पेशल स्टोरी आहे एका दिवसात झालेल्या घटस्फोटाची. राजगुरूनगर अतिरिक्त आणि सत्र न्यायालयात नुकत्याच खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील एका घटस्फोटाच्या केसचा निकाल अवघ्या एका दिवसात लागला. एका दिवसात लागलेल्या या निकालाची कहाणी आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये आहे. त्याआधी हेडलाईन. राष्ट्रवादी तर राष्ट्रवादी, महायुतीच्या नेत्यांनी ठरवलं तर मी शिरूरचा उमेदवार. पुढील आठवड्यात महायुतीचा उमेदवार ठरणार, आढळरावांची माध्यमांसमोर माहिती. शिरूरच्या जागेसाठी भाजपनं दंड थोपटलं. आमदार महेश लांडगेंपाठोपाठ राम गावडेंनाही लोकसभेचे डोहाळे. अजितदादांच्या जागेवर भाजपचे चढाओढ. सातकर मोहिते गटासाठी प्रतिष्ठेची असलेली खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलली. 31 मे नंतर निवडणुकीचे बिगुल वाजणार. लोकसभा निवडणूक निकालानंतर सहकार क्षेत्रातील निवडणुका. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी, वन खात्याला प्रतीक्षा तक्रारीची. पाईट पराळे परिसरात भीतीचे वातावरण. सुरुवातीला पाहूयात बातमी लोकसभेच्या आखाड्याची. शिरूर लोकसभेच्या आखाड्यात आता भाजपच्या राम गावडे यांनी उडी मारली आहे. शिरूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचं जरी स्पष्ट झालं असलं तरी शिरूरच्या जागेसाठी भाजपमधील इच्छुक अजूनही आशा सोडायला तयार नाहीत. शिरूर लोकसभेच्या जागेवर आपल्याला निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मिळावं असं पत्र भारतीय जनता पक्षाचे विशेष निमंत्रित सदस्य राम गावडे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलं आहे. दरम्यान या जागेसाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे हेही इच्छुक आहेत. त्यामुळे शिरूरच्या जागेवर राष्ट्रवादीच्या नावाचं शिक्कामोर्तब होऊनही भाजपच्या इच्छुकांची भाऊगर्दी कमी व्हायला तयार नाही. खेड तालुक्यात सुरू असलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे तालुक्याचा विकास झपाट्याने होत आहे. पण हा विकास होत असताना या औद्योगिक वसाहतीमुळे स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष तर होत नाही ना, याचा विचार करायला लावणारी ही बातमी आहे. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर आणि निमगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहतीसाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात आलं. पण त्यानंतर स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र कनेरसर गावात समोर आलं आहे. औद्योगिकरणाच्या या प्रकल्पासाठी कनेरसर गावची गायरानाची सगळी जागा MIDCने संपादित केल्यामुळे आता गावात सार्वजनिक कार्यक्रमासाठी गावाकडे जागा राहिलेली नाही. तसेच भूसंपादन प्रक्रियेत MIDCने अनेक आदिवासी ठाकर समाजातील नागरिकांना भूमिहीन केलं आहे, असे गंभीर आरोप कनेरसर गावच्या सरपंच सुनीता केदार यांनी केले आहेत. गावातील आदिवासी बांधवांना MIDCने बांधून दिलेल्या घराची अवस्था दयनीय झाली असून MIDCने आश्वासन दिलेल्या सोयी सुविधा अजूनही कागदावरच असल्याचं सरपंच सुनीता केदार यांनी सांगितलं. या प्रकाराबाबत राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाला निवेदन देऊनही त्यावर काहीही कारवाई केली नसल्यामुळे कनेरसर गावच्या सरपंच सुनीता केदारी आणि ग्रामस्थांनी पुण्यातील वाकडेवाडीत असलेल्या MIDCच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पराळे गावात रात्री बिबट्याचं नागरिकांना दर्शन झालं. बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या परिसरातील नागरिकांकडे पशुधन आणि पाळीव प्राण्यांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर रात्रीच्या लोड शेडिंगमुळे नागरिकांना बिबट्या ही गंभीर समस्या वाटत आहे. कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी वन खात्याने या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या प्रलंबित असलेल्या निवडणुका 31 मे 2024 पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खेड तालुक्यातील 6 पतसंस्था, खादी ग्रामोद्योग संस्था आणि खेड तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूकही पुढे ढकलली जाणार आहे. लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची पूर्वतयारी सध्या सुरू आहे. त्या अनुषंगाने सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन सहकार, पणन आणि वस्त्र उद्योग मंत्रालयाने घेतला आहे. खेड तालुक्यातील 6 पतसंस्था आणि खादी ग्रामोद्योग आणि खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक पुढे ढकलली असल्याची माहिती सहाय्यक निबंधक हरिश्चंद्र कांबळे यांनी खेड टाइम्सशी बोलताना दिली. आळंदीच्या MIT आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील नाथब्रह्म सांस्कृतिक कक्षाच्या वतीने डॉक्टर विश्वनाथ कराड करंडक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे हा करंडक आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेसाठी MIT आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स आळंदी, डॉक्टर DY पाटील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अशा विविध कॉलेजमधून एकूण 80 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या दरम्यान नृत्य, समूह नृत्य, गायन स्पर्धा घेण्यात आल्या. आता वळूया आजच्या आपल्या स्पेशल स्टोरीकडे. न्याय व्यवस्थेबद्दल मालिका चित्रपटांमध्ये अगदी सहजपणे आणि सर्रासपणे बोललं जाणारं वाक्य म्हणजे तारीख पे तारीख,
तारीख पे तारीख. न्यायव्यवस्थेच्या कामकाजाकडे बघण्याचा हा दृष्टिकोन बदलायला लागणारा हा निकाल 27 फेब्रुवारी रोजी राजगुरुनगरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात लागला. राजगुरू न्यायालयातील न्यायाधीश PS इंगळे यांच्या न्यायालयात 27 फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या एका घटस्फोटाच्या केसची सुनावणी अवघ्या एका दिवसात पूर्ण झाली. सामान्यपणे घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये निकालाचा कालावधी हा 6 ते 8 महिन्यांचा असतो अशी समजूत आहे. त्यामुळे एका दिवसात लागलेल्या या निकालाबद्दल ऐकणाऱ्या प्रत्येकालाच उत्सुकता आहे. हा निकाल एका दिवसात कसा लागला याबद्दल माहिती देतात विधितज्ञ ॲडव्होकेट निलेश आंधळे. राजगुरुनगर न्यायालयामध्ये गेल्या 27 तारखेला एक विवाह अर्ज जो आहे तो डिसाईड झाला आणि माझ्या माहितीप्रमाणे एकाच दिवसात निकाल लागणारा हा एकमेव अर्ज आत्तापर्यंतचा आहे. न्यायालयाने याच्यामध्ये जो पिरियड असतो म्हणजे साधारणतः 13B प्रमाणे म्हणजे दोघांच्या संमतीने जरी एखादा घटस्फोटाचा अर्ज दाखल केला तरी त्याच्यासाठीचा जो कालावधी तो 6 महिने ते 8 महिने आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये जो 2023 मध्ये निकाल झाला त्याचा संदर्भ घेत न्यायालयाने हा जो मधला वेळ आहे तो वेळ वाचून एकाच दिवसामध्ये हा निकाल केलेला आहे. आता साधारणतः लोकांची मानसिकता जी आहे ती न्यायालयीन काम आणि 10 दिवस थांब अशा स्वरूपाची आहे. मात्र हा जो निकाल आहे माननीय न्यायाधीश PS इंगळे साहेबांनी जो दिलेला निकाल आहे हा एक उदाहरण आहे की सगळ्याच प्रकरणांमध्ये असं होत नसतं. लोकांना अनेक प्रकरणांमध्ये वारंवार न्यायालयामध्ये यावं लागतं, न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. मात्र जर तुमचं प्रकरण स्वच्छ असेल तर अशा प्रकरणामध्ये लगेच न्यायसुद्धा मिळत असतो. असं एक उदाहरण या निमित्ताने समाजासमोर येत आहे. हा निकाल अतिशय जलद गतीने कसा लागला, या केसचं स्वरूप काय होतं, अशी सगळी माहिती सांगतात ही केस लढवणारे वकील ॲडव्होकेट प्रमोद सहाने. खेड कोर्टात पश्चिम पट्ट्यातील मॅरेज पिटिशन आम्ही फेब्रुवारी महिन्यात दाखल केलं होतं. याच्यात 27/2/2024 रोजी पहिली तारीख होती. त्यात मी पतीतर्फे काम पाहिले होते. यात दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर PS इंगळे साहेब यांनी पहिल्याच तारखेत निकाल दिला होता. यात विशेषतः म्हणजे आम्ही संपूर्ण प्रकरण हे फायलिंग दाखल केले होते. यात आम्हाला फायलिंगचा भरपूर फायदा झाला. या प्रकरणात आम्ही एकही फिजिकल स्वरूपात कोणताही कागद दिलेला नाही. याचा आम्हाला भरपूर उपयोग झाला. जुन्या काळापासून सहजपणे बोललं जाणारे एक वाक्य आहे की शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये. पण असं का? कोर्टात वाद हा निवाडा व्हावा, ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला न्याय मिळावा म्हणून कोर्टापर्यंत जात असतो. कोर्टात गेल्यानंतर न्याय मिळतो ही नैतिक भावना त्यामागे असते. परंतु न्यायालयाच्या दीर्घकाळ चालणाऱ्या कामकाजामुळे हा विचार हळूहळू मागे पडत गेला. प्रकरण कोर्टात गेलं की वेळ आणि पैसा वाया जातो, मनस्ताप होतो. या प्रकरणामुळे विचार समाजात बळावत गेला. त्यातल्या त्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारातून त्यांना सुटका मिळवून देणारा घटस्फोट हा कोर्टाच्या पायऱ्या चढल्याशिवाय मिळत नाही. घटस्फोटाच्या कमीत कमी 6 ते 8 महिने चालणाऱ्या या रटाळ सुनावणीमुळे अनेक महिलांना आणि काही वेळा पुरुषांनाही अनेक प्रकारच्या त्रासातून जावं लागतं. त्यामुळे न्यायव्यवस्थेकडे न्यायाच्या आशेनं पाहणाऱ्या नजरा कधी एखाद्या समस्येच्या नजरेनं पाहायला लागल्या ते कुणालाच समजत नाही. राजगुरू न्यायालयात न्यायाधीश PS इंगळे यांनी एका दिवसात दिलेल्या या निकालानंतर न्यायव्यवस्थेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो. आता वेळ झाली इथं थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.